हा द्वारदर्शनीय महोत्सव आहे आणि वाघ कुटुंबातील गोड असं व्यक्तिमत्वाने देहाचा निरोप घेत असताना आठवणींचा उजाडा करत असताना त्याला आपण राजस्वी यज्ञ म्हणतो आणि हा राजस्वी यज्ञ ज्यांच्यासाठी केला जातोय आदरणीय परमपूजनीय गंगा भागीरथी शाहूबाई नारायण वाघ आजींचं 10 दिवसापासून जाणं झाल्यानंतर या वाघ कुटुंबातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वजण यांनी ठरवल्यानंतर ही कीर्तनाची घटिका या घटिकेला गरुड पुराणाच्या माध्यमातून राजस्वी यज्ञ म्हटला जातो आणि या राजस्वी यज्ञ सादरीकरण करण्यासाठी जे आजीचे मुलं आहेत आदरणीय अनिल नारायण वाघ आजींचे चिरंजीव जे दिवंगत झालेले आहेत शेखर नारायण वाघ कैलासवासी त्यानंतर मुली लताबाई उषाबाई पुष्पाबाई आजींचे दोघंही धीर जे हयात आहेत अशोक नथू वाघ व देवीदास नथू वाघ या संपूर्ण वाघ कुटुंबातील मंडळींनी हा राजस्वी यज्ञ सादरीकरण करत असताना ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याची संधी प्राप्त झाली संपूर्ण धुळे जिल्ह्यात ज्यांची अतिशय मोठी ओळख आहे संपूर्ण धुळे जिल्ह्यात ज्यांचा अतिशय मोठा ओलावा नावाचा आहे आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यात संप्रदायाचं काम निष्ठेनं पात्रतेने आणि पवित्रेनं पार पाडत असताना खानदेश वारकरी सेवा मंडळाचे जे सचिव आहेत सचिवच ना जे सचिव आहेत आदरणीय परमपूजनीय श्रद्धास्थान असणारे सुनील भालचंद्र वाघ यांच्या संपूर्ण कुटुंबातील जे काही शोकाकुल आहेत अशोक दादा ललित दादा देवीदास दादा गोपाल दादा महेंद्र दादा अनिल दादा मनोज दादा या संपूर्ण मंडळीने एकोप्यानं निरोप घेत असताना आमच्या वाटेला हा जो निरोप पाठवला आदरणीय परमपूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमच्या सोबत सदैव 15 वर्षापासून असतात आदरणीय राहुलजी महाराज गिरडकर यांच्या माध्यमातून निरोप येताना या सेवेची परवानगी स्वीकारत असताना खानदेश वारकरी सेवा मंडळाचे सर्व तळागाळातले सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत एकाएकाचं नाव घ्यायला गेलो तर संपूर्ण कार्यक्रम इथं संपून जाईल अध्यक्ष साहेब तिथं बसलेले आहेत त्याचबरोबर सर्व मंडळी हजर असताना पंचकृषीतील सर्व मंडळी आहे मी एकेकाचं नाव घेण्यापेक्षा एकच सांगेल की सदा न बोलती कोयल सदा न खिलते फूल इन सत्पुरुषों का संग तो तभी होता है जब भाग्य हो अनुकूल माझं भाग्य उदयाला आलं आणि तुमच्यासारख्या माणसांचं दर्शन झालं या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून गिरोडहून आलेले याच कुटुंबातील व्याहीबुवा आदरणीय आमचे मार्गदर्शक आमच्या श्रद्धास्थान ज्यांनी आम्हाला कीर्तनकार होताना फार मोठं पाठबळ दिलं आदरणीय सुभाष बाबा मनोरे त्यांचीही इथं उपस्थिती आहे आदरणीय आमचे मामा श्री उल्हास मामा त्यांचीही उपस्थिती आहे त्याचबरोबर दमान्याहून आशापुरी बँडचे मालक यूट्यूब चॅनलसाठी एका शब्दाने इथपर्यंत ते पोचले त्यांचेही आभार आणि या वारकरी खानदेश मंडळाला जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद कारण सर्वच मंडळी तळागाळातील तुम्ही सर्वजण सर्व कामं सोडून संप्रदायाचं निष्ठेने काम करत असताना आजींच्या द्वारदर्शनासाठी अभंग घेतला अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे क्षणोक्षणी हाची लोक विचारच नाही करत लोक विचार करत नाही तुम्हाला सोपं सांगतो लोकांना विचार करायची संधी दिली पण लोक मतलबी विचार करतात एका मिनिटात मतलबी विचार कसा असतो तुम्हाला सांगतो ये तुम्ही बाया इथं बसल्यात ना बस लोक विचार करतच नाही लोकांना सांगितलं सरळ सरळ पद्धतीने विचार करा विचार जर केला असताना तुकोबरायांना क्षणोक्षणी विचार करायला सांगायला काही वेळ भरलं नव्हतं तुम्ही म्हणाल महाराज आम्ही माणसं आहेत स्त्रिया आहेत आम्ही विचार करून जगतो पण मतलबी विचार करतात ना तुम्ही म्हणाल नाही ना महाराज आम्ही मादीवर सुद्धा चांगलं पाणी टाकत ते मतलबीपणा टाकी राहणार तुम्ही सरळ सरळ स्वार्थाने टाकतायत तुम्ही एखादी माय माऊली जर आजारी असली जर तुम्ही तिच्या घरी गेलात आणि ती जर बाई बोलली देखबीन म्हणे मानपाट कन कन करायनी काव बहीण काम होऊन ती ताई मला बाजरीचं पीठ घ्यायचं होतं त्या बाईनं जर सांगितलं बहीण तडे बाजरीन डबा आहे तडे उगाडीले तुला हातेरी पीठ लिहिले खरं सांगा ताई तुम्ही बाजरीन पीठ कसं वर्षा खरं सांगा तुम्ही बाजरीन पीठ कसं वर्षा कसं दाबी दाबी आणि आता मला खरं सांगा तुम्ही खरं सांगा तेच बाजरीत पीठ देवाला जाणार कसं दिशा तेच बाजरीत पीठ देवाला जाणं लयताना
दाबी दाबीन देताना फुले फुले म्हणजे कितला येडी घाल्या धंदा आहे आपला. मला एक सांगा, याला मतलबी विचार म्हणणार नाही का तुम्ही? अहो जर आपण घेताना आपण दाबून दाबून आणलं आणि जाताना फुलू फुलू देतोय, अहो हाच तर लबाडीचा विचार माणसाचा आहे. आणि हीच लबाडकी केली. आईच्या उदरातनं बाहेर पडताना देवाला वचन दिलं होतं, देवा फक्त बाहेर निघू दे, तुझ्या भजनाशिवाय दुसरं भजन नाही करणार, तुझ्या नामचिंतनाशिवाय दुसरं नामचिंतन करणार. अहो फक्त आईच्या उदरातनं बाहेर निघालो आणि लगेच देवाला सांगितलं, कोण तू कोण आणि मी कोण, तू कोण आणि मी कोण. याच्यासाठी आपल्या वृत्तीला एकच सांगितलंय, काम सरो वैद. ही रीत आहे महाराज, काम सरो आणि वैद. याच्यामुळे आपल्याला विचार करायला लावलाय की अरे 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह दिला. हा नरदेह भोजन करण्यासाठी नाही तर भजन करण्यासाठी. देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. होया झाला पाटा बाद केला, होया झाला पाटा बाद केला. देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. होया झाला पाटा बाद केला, होया झाला पाटा बाद केला. देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. आदरणीय परमपूजनीय आमचे परशुरामजी महाराजांनी अतिशय मार्मिक प्रमाण दिलं. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा. हा देह भजनासाठी दिला होता, पण आपण काय केलं, व्यथित केलं. अहो देह कोणाला भेटला नाही. देह माणसांना भेटला, देह संतांना भेटला, देह देवाला सुद्धा भेटला. देह हा पाचाचा, आपण हा उसना आणला, हा उसना फेड करायचा आहे. देह भेटला साधूंना, पण साधूंनी एकच केलं, संताबाई माता देवी सद्भावे, संताबाई माता संताबाई माता तेने बेटे देव आपा आपा, तेने बेटे देव आपा आपा. संताबाई माता देवी सद्भावे, संताबाई माता देवी सद्भावे, संताबाई माता देवी सद्भावे, संताबाई माता देवी संतापायी माथा ठेविता सद्भावे. संतांनी एकच केलं, येणं त्यांच्या मताने, जाणं त्यांच्या मताने. हा विचार त्यांचा प्रबळ आहे, निश्चित आहे. पण संतांच्या चरणी नतमस्तक झाल्यानं देहाचं सार्थकीकरण होतं हे साधूंना माहिती होतं. पण मानवी देहाला या गोष्टी माहिती असतात पण वागत नाही. साधूंचा विचार प्रबळ आहे, निश्चित आहे, साधूंचा विचार चांगला आहे. पण मानवी वृत्ती, मानवी प्रवृत्ती विचारापासून दूर जात असताना मानवी वृत्ती सुधरावी म्हणून रामायणातला एक दृष्टांत आहे की तो सर्वांनी शिकावा आणि त्याच्यावर विचार करावत असताना राम प्रभूंना वनवास झाला. रात्री अर्ध्या रात्री कैकेयीनं घोषणा केली. कैकेयीची घोषणा ऐकत असताना सारं अयोध्या नगर धरधरलं, हादरलं. काय करावं काय नाही असा कोणता विचार, काय झालं काय नाही झालं म्हणून. सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताला बाहेर बातमी फुटली होती की राम वनात जाणार आहे. राम वनात जाणार आहे. लोकांना काही घेणं नाही, राम जावो नका जावो, पण राम वनात जाणार आहे याची शंका आणि याची फार दुःखमयता घटिका लक्ष्मणजींना गांजत होती की राम वनात जाणार आहे. कधी काळी असं वाटत असेल ना भावाभावांचं जमत नाही, त्यांनी एकदा रामायणाचा विचार करावा. ज्या घरात जावा जावा सुखाच्या नांदत नाही ना, त्यांनी एकदा उर्मिला वाचावी, एकदा सीता वाचावी,
या भारत देशाला असं ग्रहण लागलं, या टीव्हीमुळे या मोबाईलमुळे असं षडयंत्र घरात घुसलं. त्या टीव्हीस मग 17 भानगडी राहतीस, तिथल्या बाया आपला बी गरमा उत्पन्न करायला लागतीस. त्या टीव्ही मध्ये एकही सूत्र चांगलं राहत नाही. हाय तीन संगीत ती तीन संगीत ती तथाच फराड होईजा असं. या टीव्ही आणि मोबाईलमुळे आपल्या घरातल्या लोकांची वैचारिक पात्रता विचाराची इतकी घासरली की टीव्ही मधलं षडयंत्र काही बाया आपल्या घरमा राबाडायला लागल्यात. मी एकच सांगेल, विचार करायचा असेल ना तर असा चांगला विचार करा. कधीतरी छत्रपती संभाजी महाराजांची सिरियल पहा. त्यांची धर्मपत्नी ना येसूबाई, त्या येसूबाईचा विचार करा. अहो शिवाजी महाराजांच्या 7 बायका आहेत. 7च्या 7 बायका जिजामाता राबवतायत. 7 उभा राबडताना असं एक बी ठिकाणी लिकेल सापडणं नाही कितीच नाही जित्रीसले तेल लाव बुवा. एक बी ठिकाणी असा विचार सापडणार नाही की सासू वासण्या भानगडी सापडणे होती बा. आणि आपला घर मग 1-2 का व्हाय ना तरी बी अशा गलीमाच जित्रीसले तेल लावत फिरतीस. अहो काल परवा आमच्याच गलीतली बाई सासूला शिव्या देत होती, तू गली माता उतरवा, तुला जित्रीसले तेल लावस ना. मी पंढरपूर जाई राहतो, तुला काय दुःख लाग राय ना. म्हणजे सगळी सासूने जित्रीसले तेल लई राहिनी, पंढरपूर जाई राहिनी, तटला पांडुरंग येडा आहे का? तो विचार नाही कराव का? इले चिकन गुन्ह्यात आणणं पडी बा जरासा. विचार नाही कराल का तो? अहो इथं असे बरेचशी माणसं आहेत जीवन जगत असताना विचार नाही करत. घरमा मायशी बोलतात नाही, घरातल्या घरात आईजवळ कधी जेवणाला बसत नाही. असा कधीच विचार करत नाही लोक की आपण ड्युटीवरनं आल्यानंतर आईजवळ बसावं बा, आईजवळ काहीतरी सल्ला करावा बा. सल्ला जाऊ द्या हो, दिवसभर आपली माय फक्त इथलीच वाट देखत की म्हणा वाण्या म्हणा दादा फक्त नजीक येवायला पाहिजे, एक गल्लाच भरी बी पाणी लय ना तर त्यांनी इथलंच म्हणायला पाहिजे माय तू गोया लिहिण्यात का माय. या 2 शब्द विचार करा. पोरं बोलत नाही. सगळी मायले माय म्हणतात नाही, सासूले आई म्हणतस भामटी लखण्णा. सगळी आईले आई म्हणत नाही आणि सासूले आई म्हणते. माझं 1.5-2 महिन्यापूर्वी धुळ्यातच कीर्तन होतं. धुळ्यात कीर्तन होतं. ज्यांच्या घरी गेलो मी तर ते मनापेक्षा बी हातभर उत्साह माणूस इथलूशी चड्डीवर फिरेन आणि ती बाईले आई म्हणे, आई मी काय करू, आई मी काय करू. मला असं वाटतं आई बहीण मोठा आंडोर उई बाजू म्हणा स्वभाव बी आगो. मी बागीस कन विचार म्हणत ताई या दादा तुमले आई म्हण राय ना, तुमना मोठा आंडोर आहे का? नाही म्हणे बाबा म्हणा मोठा जवाई म्हणतो. हो म्हणा बापरे. हो इथलू 7 चड्डीवर सासू ना मागे फिराना सासूले आई म्हण राय ना भामटी लखन ना. मी तरी देखू तो असं आई मी काय करू, आई मी काय करू म्हणतो. 2 काढ रे वो बैल, 2 काढ. सासूले आई म्हण राहणार. आमच्या गाडीचे ड्रायव्हर होते म्हणे बाबा तुम्हाला या जवाई बद्दल काय मत पडत म्हणता. आई इंग्रजी कुत्रा आहे, गावरानी कुत्रा. सासूले विचार करीस आणि मामीच म्हणे. आणि जी मामीले जो जवाई आई म्हणस समजिले हो आई आपल्याकडनं कुत्र नाही, आई कुत्र तथा नाही. एवढा मोठा डंगरा सासूले आई म्हणतच नाही. सगळी मायची 100 महिना बोलतात नाही. विचार करण्यासारखा प्रश्न आहे मला. सगळी माय तर रावण्या करत, सगळी माय तर वाढदेगच म्हणा दादा दिवायले तरी म्हणा, दादा आकाजीले तरी म्हणा, वाण्या माल काहीतरी खावा पिवाले तरी सगळी माय तर विचार करता करता कोल्ली जात आणि वो क्या आता सासूले आई म्हणस. मला एक सांगा ना, विचार करायचा आहे ना इतका घाणरडा विचार करू नका. अरे मानवी देह भेटला अशा 100 सासवा उभ्या करता येतील, पण एक मायना पोटमेन पैदा व्हायनंतर ती माय नाही भेटणार महाराज पुन्हा. तुम्ही पोरांना कोणत्याही पदवीवर पाठवा पण माय बापाचं प्रेम त्यांना कळायला पाहिजे असे संस्कार द्या. कारण या भूमीमध्ये जन्माला येणं सोपं नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. किती अर्जुनाचे जन्म घेते जन्म घेते जन्म घेते, किती अर्जुनाचे जन्म घेते जन्म घेते जन्म घेते. कर्म धर्म त्याचा झाला
पवित्र ते कुड पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती. अरे इथं जन्माला आलो, ही भूमी संतांची आहे. विचार कधी केला? ही भूमी देवाची आहे. कधी विचार केला? फक्त विचार एकच करा, हाय पैसा. जपणूत भीत पैसा, उठणूत भीत, आणि पैसा नाही येडं कोणले नाहीये. ऐकणारले नाही, बोलणारले सुद्धा पैसाच नाही येडं आहे. म्हणेन तर इथला दूर ते गेले. मला इथलंच करा तुम्ही, फक्त जाताना 500 कमी द्या. का कसा कुदस्त मी, सोपी गोष्ट नाही आहे. हो, याच्यासाठी विचार प्रबळ आहे महाराज. हो, 10-15 दिवसापूर्वी मी कासोद्याला बाजार करायला गेलो. कासोद्याला बाजार करता करता कांदे बटाटे घेत होतो. माझ्या मित्राच्या पत्नीनं आवाज दिला, म्हणे महाराज कथा बावडी रायनाथ. ते भाऊजाईपा कीर्तनकार असा कुठील टांगी देणार पडत. भाऊजाईंजवळ चाल नाही, भाऊजाई काहीही बोलू शकते, कारण थट्टा मस्करी करणं हे काम आहे. आता ते भाऊजाईच्या नात्याने म्हणजे महाराज कथा बावडी रायनाथ. म्हणतं काही नाही वहिनी, अहो चारा तुम्हाला बहीण इकतली राह म्हणे असं आडव नका तर चालतोच तुम्ही. म्हणतो मी चित्रपल तर खानदानी लयल जे म्हणे असं कथा बी. म्हणतो वहिनी तुम्ही मालमंद राहणार, पण तुम्ही अशा एकल्या बाजार मग फिरणार. म्हणा भाऊ कथा घ्या. म्हणे काय माहिती तुमले, इस्ता कीर्तने करत फिरायनात, नोटादड फिरायनात, पण तुम्हाला भाऊ कोरोना पास आजारी पडेल कधी देखाल उन्हात का. म्हणतो वहिनी काय जाय त्याला असं. म्हणे तुम्हाला भाऊ काली पिली ना ऍक्सिडेंट होई गया तर दिस ना एकच करतोस म्हणे, मन नोट मन नोट. म्हणतो इथला येडा होई घ्या. काल परवा 10 तारखेच्या लगभग आम्ही त्याला पाहायला गेलो. संध्याकाळी 4 वाजता पाहायला गेलो. मी विचार केला की म्हटलं आता याला पाहणं झालं, हातात 500 रुपयाची नोट घातली झाली. म्हटलं त्याला म्हणतं बावड्या युद्ध करा. जाऊ दे म्हणे, तू काय गडी गडी हिशे का म्हणे, आधी जेमतेम घरचे एक काम कर, मला 30 रुपये दे म्हणे, मी चालू येस म्हणे. आता मित्राजवळ काही लागत नाही, त्याला काय त्याला काय मी मला बडा खानदेस का वय के ना, पण त्याला ते काही नाही. आणि एखादा मित्र तरी चांगला दारू पिणारा पाहिजे. 8-15 जर माडकरी होती ना, एखादा दारू पिणारा पाहिजे, कारण तो खरं बोलस. आणि दारू पिणाऱ्यांची एक गोष्ट खूप चांगली विचारपूर्वक आवडते मला. जर एखादा मित्राजवळ दारू प्यायला पैसे नसतील ना, दुसरा मित्र त्याला उपाशी राहू देत नाही. दुसरा मित्र त्याला उपाशी राहू देत नाही. दुसरा काय सांगतो, अरे चाल आज तुला पाणी वाहत ना मापाशी. पण जर मायकरी भेटणार एखादा शिंदे ना आपली फराय राहायला राहिली तर आपली मायकरी कसं सांग, तू तून करते घे, तू जायतून घर. मग मला सांगा कोणता मित्र चांगला, मग खिशात ना घाल दे. अहो मैत्रीमध्ये माडकरी चालत नाही, मैत्रीमध्ये दारू पिणारा चालत नाही. मैत्रीत फक्त काय सुख देतं माहितीये, मैत्रीत फक्त सुख एकच देतं, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही अभिमान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. काय मैत्रीत फक्त एकच आहे, प्रेम सुख दे. तिथं माडकरी नाही, पैसे पात्री नाही, तिथं काही दुसरं नाही, फक्त प्रेम शिल्लक पाहिजे. हो त्यानं सांगितलं म्हणे देख तुम्हाला थाटीसले बी पैसा लावतोस लोक, तुम्हाला जावण टाइमले बी पैसा देतस. म्हणतं दर बोया 30 रुपयाले, पण नेमणी जो म्हणतात तताई. एक फायदा झाला, 30 रुपये घेऊन आला, कितली मारीन काय मारी, पण जो गप्पा मारायला लागणार बापू महाराज एकदम गोड. त्याला म्हणतं दे का ते गप्पा माराय घेत जाऊ दे. अहो जाऊ दे म्हणे, काय जास घर आज नाही, इथं मुक्कामी राहून जा. मुक्कामी थांबलो, जेवण वगैरे झालं. त्या वहिनींनी पुढच्या रूम मध्ये 2 बाजा टाकल्या. 2 बाजांवरती अथरूम वगैरे टाकत असताना तो झोपला. मी त्या बेड मध्ये जात असताना त्या वहिनी माझ्याजवळ आल्या. म्हणे महाराज. म्हटलं काय. मला असं वाटलं काहीतरी दात कोराला काडी मिडी दिल्या नव्हती, पण त्या वहिनी मला सांगत होत्या म्हणे 100 नोट तुम नको राहू द्या. म्हणतो 100 नोट का मू राहू द्या. नाही म्हणे तुम्हाला भाऊ ना जसा काली पिलीवर ते ऍक्सिडेंट जाय ना, ते अर्धी रातले उठणार काय एकच करतच म्हणे मन नोट मन नोट मन नोट. म्हणतो इथला का ना बनव घ्या.
ती 100नी नोट कोरोना पासली अशी जतन करेल होती तशी स्लॅप ना बीत नागत तटवी जायला होती ती वाकडी काशी उडीद न पापा नागत कडाक्कड वाजी ती मग ती बाई माझ्याजवळ 100ची नोट देत होती ना मी आता आमची पत्नी घेऊन गेलो होतो ना हिने बी गुच्चूप राहायला पाहिजे ना पण आमनं विचित्र गुच्चूप नाही राही ना ती बी बागेस करून म्हणे ताई म्हणा जेटणं तरी चांगलं आहे अशी नोट दिनी का त्याचा चित्तादड अंग पडी राहतस पण आमना नाही तर बोलती दखल खोटी आहे म्हणे माय आमना ना तर बोलता मोठा गुण येत म्हणे माय म्हणे का बहीण काय जाय म्हणे ताई यसले इस्ती 100 नोट डकडी का त्या सात जपी राहतस यसले जर कीर्तन नाही राही ना 11 वाजनात का गरमा असा हवे दाबे बुनतस म्हणे या म्हण नाराय म्हण पाकिट म्हण नाराय म्हण पाकिट आता मला सांगा संसारात सुख वाटतं पैशाने पण पैसा सुख दे वासुदेवाची ऐका वाणी या जगात नाही राम रे काम करी दाम वेड्या काम करी दाम रे काम करे दाम वेड्या काम करे दाम रे काम करे दाम वेड्या काम करे दाम रे काम करे दाम वेड्या काम करे दाम रे पैशाची किमया न्यारी लहान पोरांना हाव त्याची भारी पैशाची किमया न्यारी लहान पोरांना हाव त्याची भारी पैशासाठी सारी लेकर पैशासाठी सारी लेकर या पैशाची गुलाम रे काम करे दाम वेड्या काम करे दाम रे काम करे दाम वेड्या काम करे दाम पैसा वेड करतो महाराज पण पैसा साधूला वेड करत नाही साधू जवळ विचार आहे साधू जवळ एकच विचार आहे सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकडई विचार करताना असा विचार करा की संसारातलं दुःख आपल्याला विजयी तत्वानं प्राप्त करता येईल पण तुकोबा तो विचार कसा करायचा क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार जन जने आजे करावा विचार हो क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार जन जने आजे करावा विचार जन जने आजे करावा विचार ओ तरावया तार भाव सिंधू भाव सिंधू करावया पार भाव सिंधू भाव सिंधू तरावया तार भाव सिंधू भाव सिंधू करावया पार भाव सिंधू भाव सिंधू नाशिवंत देह जाणार सकड नाशिवंत देह जाणार सकड नाशिवंत देह जाणार सकड नाशिवंत देह जाणार सकड जाणार सकड जाणार सकड